अंगलट आल्यावर मुख्यमंत्र्यांना विषयाला फाटे फोडण्याची सवय। मी कोरोना काळातील सीएम केअर फंडाबाबत बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचं आवाहन। हेक्टरी 50,000च्या मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। पीएम केअर फंडातून मोदींनी किमान 50,000 कोटी महाराष्ट्रासाठी द्यावे। उद्धव ठाकरेंच्या 3 मागण्या। सैन्यासाठी सोलार टेंट उभारणाऱ्या वांगचुक यांना अटक आणि दहशतवादी घुसवणाऱ्यांसोबत मॅच। सरकारचं हे देशभक्तीचं ढोंग। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा। पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातल्या उंदरगावमधील ग्रामस्थांचा सदाभाऊ खोत यांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतला। सदाभाऊ खोतांना आता तर हाकलून लावलंय। यापुढे जनता त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडू यांची टीका। ओला दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। नुकसानीनंतर बीडमध्ये सरकारी मदतीचं वाटप सुरू। आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप। तर सोलापूरमध्ये अद्याप वाटप सुरू नाही। नांदेडमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदीला पूर। पिकं पाण्याखाली। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालय यांना आज सुट्टी। धाराशिवच्या परंडामधील खैरी नदीला पूर। पाथरुड परिसरातही जोरदार पाऊस। रस्ता वाहतुकीसाठी बंद। ईट आणि पाथरुड गावचा संपर्क तुटला।